नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर विषयातील पाठ क्रमांक 16 पाणी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 5वी परिसर विषयातील पाठ क्रमांक 16 पाणी या पाठाचा स्वाध्याय. सांगा पाहू. प्रश्न: तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणीघरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात? उत्तर: अंगाचा, कपड्यांचा मळ, साबण, धुण्याचा सोडा, भांडी धुतलेले पाणी, अन्नाचे कण यांसारखे पदार्थ घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणीघरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात मिसळलेले असतात. सांगा पाहू. प्रश्न: एखाद्या भागात दीर्घ काळापर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणकोणते परिणाम होतील? उत्तर: एखाद्या भागात दीर्घ काळपर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर खालील परिणाम होतील. 1. दीर्घ काळपर्यंत पाऊसच पडला नाही तर नद्या, तळी, विहिरी, धरणे यातील उपलब्ध पाण्याची पातळी कमी होईल व जमीन कोरडी पडेल. 2. अशा परिस्थितीत जनावरांना व आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवेल. लोकांना दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होणार नाही. 3. शेतीसाठीही पाणी मिळणार नाही, म्हणजेच दुष्काळ पडेल. 4. दुष्काळामुळे धान्य आणि चारा मिळणे कठीण होईल. काय करावे बरे? प्रश्न: गावापासून दूर असलेला तलाव पाहण्यासाठी तुमच्या वर्गाची सहल जाणार आहे. दिवसभर लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. उत्तर: सहलीला जाताना दिवसभरासाठी लागणाऱ्या मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाऊ. काय करावे बरे? प्रश्न: जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे. उत्तर: जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून खालील उपाय करावा. 1. बागेतील जमिनीच्या उतारावर बांध घालून वाहणारे पाणी अडवावे. 2. त्यामुळे उतारावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरेल. काय करावे बरे? प्रश्न: तुमच्या जवळपास विहीर असेल तर तिचे पाणी दूषित होऊ नये म्हणून काय करावे? उत्तर: विहिरीचे पाणी दूषित होऊ नये म्हणून पुढील उपाय करावेत. 1. विहिरीभोवती पाणी साठू देऊ नये. 2. विहिरीत कचरा पडणार नाही याची दक्षता घ्यावी. 3. शक्यतो विहिरीवर झाकण बसवावे. 4. विहिरीजवळ कपडे धुणे, भांडी घासणे, जनावरे धुणे, अंघोळ करणे या गोष्टी टाळाव्यात. जरा डोके चालवा. प्रश्न: पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे? उत्तर: पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग बांधताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार करावा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावावी. त्यामुळे उतारावरून वाहणारे पाणी अडवले जाईल व पाणी जमिनीत मुरेल. प्रश्न क्रमांक 1. प्रश्नांची उत्तरे लिहा. 1.
दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? उत्तर, दुष्काळात पुढील परिस्थिती निर्माण होते. 1. ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो. दुष्काळात धान्य, चारा आणि पाणी मिळणे कठीण होते. 2. दुष्काळग्रस्त भागातील मानव, प्राणी, वनस्पती या सर्वांनाच दुष्काळाचा तडाखा बसतो. 2. पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? उत्तर, पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक पुढील कामे करतात. 1. मोठी धरणे बांधली जातात, परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते. अशा वेळी लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे, नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात. 2. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. 3. काही ठिकाणी घरांच्या छतांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळीच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते. 3. पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? उत्तर, खालील कारणांसाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. 1. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. 2. पाणी अडवले की ते जमिनीत जिरते, त्यामुळे भूजल साठा वाढतो. 3. भूजलाचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते आणि शेती करणे शक्य होते. 4. जल व्यवस्थापन कशाला म्हणतात? उत्तर, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळातही ते उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जल व्यवस्थापन असे म्हणतात. 5. नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर काय परिणाम होतो? उत्तर, नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे जलचरांना धोका निर्माण होतो. 6. जलप्रदूषण कसे टाळता येते? उत्तर, 1. उद्योग, कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. कारखान्यातून सोडलेले सांडपाणी बाहेर सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची कारखानदारांवर कायद्याने सक्ती केली पाहिजे. 2. सांडपाणी, मैला पाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यांवरती शुद्धीकरण प्रक्रिया करतात. 3. मैला पाणी नदी किंवा इतर वाढत्या पाण्यात सोडण्यापूर्वी त्यातील विषारी घटकांचे विघटन करतात. ज्या ठिकाणी ते शक्य नसेल तेथे सेप्टिक टँक, शोष खड्ड्यांचा वापर करून मैला पाण्याचा निचरा करतात. असे केल्यामुळे जलप्रदूषण टाळता येते. 7. सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील जलशुद्धीकरणाच्या प्रक्रिया क्रमाने लिहा. उत्तर, 1. निवळणे. या प्रक्रियेत जलस्रोतातून आणलेल्या पाण्यात तुरटी फिरवून पाणी टाक्यांमध्ये स्थिर राहू देतात. 2. गाळणे. या प्रक्रियेत निवळलेले पाणी गाळणी यंत्राद्वारे गाळून घेतात. 3. ऑक्सिजनीकरण. या प्रक्रियेत पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात, त्यामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळतो. 4. निर्जंतुकीकरण. या प्रक्रियेत क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करतात. 8. दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी शासन काय करते? उत्तर, शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. 2. तसेच वेळप्रसंगी धान्य, चारा व पाण्याचा पुरवठा केला जातो. 3. पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी
चारा छावण्या उभारल्या जातात. 9. अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील नद्या, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे काय परिणाम होतो? उत्तर 1. अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील नद्या, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडतात, तसेच जमीनही कोरडी पडते. 2. अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. 3. शेतीसाठीही पाणी मिळत नाही, म्हणजेच दुष्काळ पडतो. प्रश्न क्रमांक 2. चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. उत्तर चूक. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4च महिने पावसाचे पाणी मिळते. 2. शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. उत्तर बरोबर. 3. पाण्यात न विरघळणारे पदार्थ मिसळले की ते दिसेनासे होतात. उत्तर चूक. पाण्यात विरघळणारे पदार्थ मिसळले की ते दिसेनासे होतात. प्रश्न क्रमांक 3. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्रोत पाऊस. 2. पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया जलशुद्धीकरण. 3. जंतूंचा नाश करण्याची प्रक्रिया निर्जंतुकीकरण. 4. द्रवाचे वाफेत रूपांतर होण्याची क्रिया बाष्पीभवन. 5. पिण्यासाठी पाणी निर्धोक करण्याचे ठिकाण जलशुद्धीकरण केंद्र. 6. पावसाळ्यानंतरच्या काळात पाण्याची सोय उपलब्ध करणे जलव्यवस्थापन. प्रश्न क्रमांक 4. नावे लिहा. पाण्याचे स्रोत. उत्तर नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे, तलाव इत्यादी. 2. पावसाचे पाणी अडवण्याच्या पद्धती. उत्तर धरणे बांधणे, तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यांवर बांध घालणे, घराच्या छतावरील पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने टाक्यांमध्ये साठवणे. 3. जलव्यवस्थापन. उत्तर निवळणे, गाळणे, ऑक्सिजनीकरण, निर्जंतुकीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 16 पाणी या घटकाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा पाणी या घटकाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.